आज आपण पाहणार आहोत खव्यापासून मोदक कसे बनवायचे. अगदी झटपट आणि बनवून तयार होतात. तर खव्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा गव्हाचं पीठ किंवा कुठलं कॉर्नफ्लॉवर काहीही मिक्स न करता अगदी ओरिजिनल खव्यापासून मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे. तर अगदी तुम्ही जर खवा फ्रीजमध्ये ठेवला असेल किंवा जास्त घट्ट असेल तर थोडासा आधी वर काढून ठेवा. माझा खवा हा नॉर्मल होता, जास्त घट्ट नव्हता किंवा लगेचच असं एकदम कडक नव्हता, त्याच्यामुळे मी लगेचच तो कढईमध्ये घालून घेतलेला आहे. त्याचे असे एकदम चांगला पातळ होईपर्यंत आपल्याला खवा छान परतवून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहू शकता, जेव्हा मी खवा काढला होता तेव्हा एकदम घट्ट कन्सिस्टन्सी होती. 1 ते 2 मिनिटानंतर ना छान आपला तो मेल्ट झाला आहे. तर मी पाव किलो खव्याला अगदी अर्धी वाटी साखर घेणार आहे. तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीच्या प्रमाणानुसार साखर कमी जास्त केली तरी हरकत नाही, पण अर्धी वाटी एवढ्या खव्याला इनफ होते. अगदी पुरेसं गोड होतं, त्यामुळे मी एवढीच वाटी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी वेलची पूड घालून घेणार आहे. हे कंटिन्यू हलवत राहायचे, नाहीतर गॅसला म्हणजे खाली जर जास्त फ्लेम असेल तर तुमचं खाली खवा चिटकण्याची शक्यता असते आणि मग खवा जर चिटकला तर मग त्याचा रंग देखील बदलतो आणि टेस्ट देखील बदलते, करपट टेस्ट येते. ते कंटिन्यूअसली आपल्याला हलवत राहायचं आहे. तर याची जी कन्सिस्टन्सी झाली होती, आपण एकदम पहिल्यांदा टाकल्याच्या नंतर ना तर ते लगेचच घट्ट व्हायला चालू होतं. तर आता मी याच्यामध्ये साखर घातली आहे, तर ह्याची जी कन्सिस्टन्सी होणार आहे ती परत पातळ होणार आहे, साखरेचं पाणी होणार आहे आणि ते जोपर्यंत घट्ट अशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान परतवून घ्यायचं आहे. जर आपण कंटिन्यू नाही हलवत राहिलो तर ते खाली लागण्याची जास्त शक्यता असते आणि त्याची टेस्ट बिघडण्याची जास्त शक्यता असते. तर तुम्ही इथं पाहू शकता, आता त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी पातळ अशी स्वरूपात झालेली आहे. आता हे जोपर्यंत छान असं थिकनेस घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. काय होतं, मार्केटमधून आपण जेव्हा पेढे वगैरे आणतो ते अगदी ओरिजिनल खव्याचे नसतात. त्याच्यामध्ये म्हणजे मैदा किंवा गव्हाचं पीठ अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पिठाचा वापर केलेला असतो. तर हे इथे मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता खव्याचा रंग देखील चेंज झालेला आहे आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती देखील घट्ट अशी झालेली आहे. इथे माझ्याकडे मोदकाचा जो साचा होता, तर हे छान रूम टेम्परेचरवर मी थंड करून घेतलं होतं. आता या साच्याच्या साह्याने मी मोदकाचा याला शेप देऊन घेणार आहे. तुम्ही हाताने जरी दिला तरी हरकत नाही, पण माझ्याकडे आहे तर म्हणून मी ह्याचा मोदकाचा छान शेप देऊन घेणार आहे. आणि हे सेट होण्यासाठी अगदीच खूप असं 5-10 मिनिटाचा वेळ लागतो किंवा त्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावं लागतं. अजिबात नाही. तुम्ही इथं पाहू शकता, मी इन्स्टंट ह्याच्यामध्ये खवा घातला, थोडंसं हाताने बोटाने हलक्या हाताने प्रेस केलं आणि लगेचच याच्यामधून मोदक काढले. तर असेच एक एक करून मी सर्व मोदक बनवून तयार करून घेणार आहे. तर इथं पाहू शकता, एकदम छान असे आपण जसे मार्केटमधून आपण विकत पेढे घेतो सेम त्याच पद्धतीने आपल्या पण घरी बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हवं तर थोड्या वेळानंतर ना त्याला एकदम अशी जे लूज कन्सिस्टन्सी होऊन जाते, तर ते तुम्ही नंतर ना फ्रीजमध्ये थोडं 5-10 मिनटं जरी सेट करण्यासाठी ठेवलं तरी हरकत नाही. तर अशाच पद्धतीने मी ते एक एक करून सर्व मोदक बनवून तयार करून घेते आहे.
त्यात नाही येत. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. इथं तुम्ही पाहू शकता आपले सर्व मोदक बनून तयार झालेले आहेत. ते दिसतात देखील तेवढेच सुरेख.